सौभाग्यवती नवीन पर्व भाग दुसरा. जिया विचारात पडली. एवढं काय त्या कॉफीचं? लोक बॉस किंवा आईबाबांना घाबरतात आणि ही तिच्या बाईला घाबरते. असं कसं आहे हे? हिच्या बाईला भेटायला पाहिजे. हिला भेटायला गेल्यावर तेव्हाच सांगावं लागेल त्याला की तू असं काय करतोस की ही तुला एवढी घाबरते. पण सियासारखी बेधडक मुलगी त्याला इतकी भीत आहे तर काहीतरी असेलच. रागीट म्हणा नाहीतर काय पण लोक असतात या जगात हो. स्केरी. ती विचार करत होती. जाऊ दे, आपण का विचार करतोय एवढं. तिने तो विचार सोडून दिला. दुसऱ्या दिवसाची सकाळ. जिया आवरून तयार झाली. रेड कलर कुर्ती आणि येलो कलर लेसिंग, मोकळे सोडलेले केस, डोळ्यांना आयलायनर लावलेले, ओठांना डार्क रेड कलरची लिपस्टिक खूप सूट करत होती तिला. त्याच्या मेकअप आर्टिस्ट बऱ्याच होत्या पण आता शूट वगैरे सर्व संपल्याने त्यांना त्रास देणं तिला आवडलं नसतं. शिवाय स्वतःला तयार व्हायला आवडायचे तिला. एका हातात चमकत ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात महागडं इम्पोर्टेड रॉयल्स वॉच. तिच्या डोळ्यात कुणी पाहिलं तर जाग्यावर खल्लास व्हावा अशी ती दिसत होती. ती अवखळ अप्रतिम सौंदर्याची पुतळा भासत होती. जणू ती अल्लड नवयौवना. इतक्यात तिचा मोबाईल कर्कश आवाज करू लागला. स्क्रीनवर निमिष नाव झळकत होते. तिने फोन रिसीव्ह केला. गुड मॉर्निंग जिया. मिनीशचा आवाज आला. हे गुड मॉर्निंग मिनीश, ती उद्गारली. सो कधी येत आहेस मिस जिया? दी ग्रेट एक्ट्रेस जिनको देखने के बाद हजारों लोगों की धड़कनें थम सी जाती है, जिनको देखने के बाद शायर लोग पगला के जैसे शायरियाना बनाना शुरू करते हैं, जिनको देखने के बाद वो पंछी भी उस मासूम खूबसूरत हसीना को देखने के लिए रुक जाते हैं. मिनीश म्हणाला आणि ती हसली. तिच्या खुदकन हसण्याचा आवाज मिनीशला गेला असावा. बस आता तारीफ करून झालं असेल तर बोल दुसरं काहीतरी, ती म्हणाली. तारीफ ती कधी संपणार नाही. बाय द वे मी बाहेर आहे. कार आणि मी दोन्ही रेडी आहे. आर यू रेडी मिस ब्युटिफुल? तो परत त्याच अंदाजात म्हणाला. हो आलेश मी, ती म्हणाली. तिने जास्त काही न बोलता फोन ठेवला आणि बाहेर पळाली. कारच्या बोनेटला चिटकून मिनीश उभा होता. त्याने नेव्ही ब्लू कलरचे शर्ट आणि डेनिम घातलेली होती. डोळ्यांवर स्टायलिश गॉगल, पायात शूज, हातात गाडीच्या कीज घेऊन तो गोल गोल फिरत होता. तोंडाने शीड घालणं सुरू होतं. ती आलेली पाहताच त्याने शीड घालणारे ओठ जागेवर स्तब्ध झाले. डोळ्यांवरच्या गॉगल काढून त्याने हातात घेतला. समोर असलेल्या रूपाच्या रागीना पाहून त्याची बोबडी वळायचीच बाकी होती. जिया अक्षरशः परीसारखी दिसत होती. तिचे डोळे, ओठ आणि तिच्या अलवार चालत येणं त्याचे हृदय आपोआप धडधडत होतं. हॅलो मिस्टर मिनीश, मी आले, ती म्हणाली आणि तो पुटपुटला. दॅट्स वाय आय कांट मूव्ह माय आईज. तो हळूवार बोलल्याने तिला ऐकू गेलं नाही. काही बोललास का? ती म्हणाली. तसा तो भानावर आला. नाही, काही नाही, नथिंग. चल न येते ना आता? तो गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला. जियाला थोडं आश्चर्य वाटलं, कारण जेव्हाही ती त्याला भेटत असे तेव्हा तो तिच्या सौंदर्याची तारीफ करायला जवळपास 5 मिनिटे तरी घालायचाच. पण आता काहीच बोलला नव्हता तो. दुसऱ्या बाजूने तोही आत बसला. तिच्या जवळ बसताच तिच्या परफ्यूमचा गंध त्याला वेडावून गेला. सिरियलमध्ये काम करताना त्यांनी कित्येक रोमॅन्टिक सीन केले होते. एकमेकांच्या डोळ्यात खोलवर बघणं, वेगवेगळ्या पोजमध्ये शूटिंग होणं. पण आज मिनीशला त्यापेक्षा जास्त धडधड होत होती. ती का होत होती हे फक्त त्यालाच माहिती होते. बाय द वे, आज कौतुक करायला विसरलास का तू? नाही, कॉलवर तर खूप बोलत होतास, आता समोर आहे तर गप्प, जिया हसत म्हणाली. तिने आपले केस मानेला एक नाजूक झटका देत मागे घेतले. तिच्यावर लक्ष असलेल्या त्याचे मात्र ती नाजूक हालचाल पाहून परत हृदय थांबलं होतं. काही वेळा कौतुक करावं लागत नाही, ते समोरच्याच्या व्यक्तीच्या डोळ्यात दिसतं. एनिवेज जाऊयात का आपण? तो म्हणाला. फिलॉसॉफी हा. तुम्ही बॉईज कधी सिरियस होतात आणि कधी फ्रँक, काही कळत नाही. इट्स जस्ट इम्पॉसिबल टू अंडरस्टँड, जिया म्हणाली हसताना. तिच्या शुभ्र दातांची सुंदर खडी झळकल्या. अँड व्हाईट्स
वॉज टू गर्ल्स. मुलींच्या बिलकुल ऑपोजिट, तो म्हणाला. त्याने गाडीला इग्निस दिलं, ॲक्सिलेटरवर दाब दिला आणि गाडी पुढे जाऊ लागली. सकाळची थंड हवा गाडीच्या विंडोमधून आत येत होती. दूर दूर धुके पडलेले, बाजूला हिरवळ, रस्ता अगदी निर्जन होता. मस्त वाटतंय ना अशा वातावरणात. ब्युटिफुल एन्व्हायरमेंट विथ ब्युटिफुल ॲक्ट्रेस, मिनीश म्हणाला. आणि जिया हसली. आय ऑल्सो लाईक दिस. छान वाटतंय, जिया म्हणाली. तिचे केस वाऱ्या आले होते, बुरबुर करत होते. काळजाचा ठाव घेईल इतकी सुंदर दिसत होती ती. जिया, तुला काही वेगळं नाही वाटत आहे, मिनीश म्हणाला. म्हणजे ओ हा, मी जाणार म्हणून म्हणतोस का? डोंट वरी, आपण मधून मधून भेटत राहू. जिया, नाही, त्याबद्दल नाही बोलत आहे मी. म्हणजे सकाळचे वातावरण किती रोमॅन्टिक असतं ना. म्हणजे बाईक ऑर फोर व्हीलर आपली आवडती असावी आणि गाडीत आपली फेवरेट पर्सन नसावी. इट्स जस्ट अमेझिंग ना, मिनीश म्हणाला. आणि जियाने चमकून त्याच्याकडे बघितलं. म्हणजे तिचा टोन सिरियस झालेला. अरे म्हणजे मी एका सीनची कल्पना करून सांगतोय तुला. तुला काय वाटलं, मिनीश म्हणाला. जिया कसनूस हसली. नाही, काही नाही. बाय द वे, तू नाहीस का जाणार आता नागपूरला? आठवण नाही का येत फॅमिलीची? जिया अजून नाही विचार केला, बघूया. घरच्यांना एक गुड न्यूज देऊनच जाऊ म्हणतो, मिनीश म्हणाला. यावेळी त्याची नजर तिच्या डोळ्यांच्या वेध घेत होती. त्या टपोऱ्या डोळ्यात खोलवर पाहत होता तो. गुड न्यूज कसली? जियाने उत्सुकतेने विचारले. कळेलच. ॲट इट्स डिपेंडिंग ऑन समवन. लेट्स सी व्हॉट हॅपन्स, मिनीश म्हणाला. त्याला सगळं सांगायचं नाही हे जियाने ओळखलं. ओके, आय विश की तुझी गुड न्यूज तुझ्या फॅमिलीला नक्की मिळो, जिया म्हणाली. मिनीश हसला. थँक्स, आता तर नक्की पूर्ण होईल मग, मिनीश म्हणाला. अचानक त्याचा चेहरा अगदी खुश झाला. त्याचे हृदय आनंदाने धडका घेत होते. जियाने एक स्माईल केले. मिनीशने गाडीत गाणं लावलं. मिनीश बाहेर बघत असलेल्या जियाला चोरून पाहत होता. जियाचा चेहरा पाहून त्याला कसनूस होत होतं. त्यात गाणं मात्र त्याच्या मनात धुमाकूळ घालत होतं. जियाने ते ऐकावं असं वाटत होतं त्याला. रोमॅन्टिक सॉन्ग, वाव क्या बात है, जिया म्हणाली. तिची नजर मात्र अजून बाहेरच होती. हम खुश गाणे सही वक्त पर ही अच्छे लगते हैं, मिनीश म्हणाला. तुझं वागणं आज मला समजत नाही रे. यू आर सो स्ट्रेंज टुडे, जियाने हलका हसत म्हटलं. मिनीच्या अंतरंगात मात्र आग लागली होती. जिया त्याला हवं तितकं अटेन्शन देत नव्हती. तो मात्र तिच्या एकाकी नजरेसाठी तरसत होता. काचेवर ओघळणारे पाण्याचे थेंब बघून मिनीश हसला. अगदी बारीक असा पाऊस येत होता. त्याने वायपर चालू केले. लो, अभी बारिश भी आ गई. आज तो कुदरत का कहर बरसाया है हम पर, मिनीश म्हणाला. तुला काय म्हणायचे आहे? मला तर काहीच कळत नाही. फिल्मी लाईफचा खूपच इम्पॅक्ट पडला आहे तुझ्यावर, जिया बोलली. ती बोलत असताना त्याने गाडी रस्ता सोडून बाजूला घेतली. गाडी आत हिरवळ असलेल्या पट्ट्यावरून चालू लागली. अरे, रोड तर पुढे आहे आणि मला वाटते आपण आता माघारी फिरायला हवं. वी आर लेट. बघ ना, 5-6 किलोमीटर लांब आलोय आपण. आणि माझी 12ला फ्लाईट आहे, जिया म्हणाली. हो, पण जरा थांब ना, माझ्यासाठी आता वेळ द्यावाच लागेल आता, तो म्हणाला. आणि त्याने गाडी थांबवली. जियाने इकडे तिकडे बघितलं. त्याने इथं गाडी थांबवली ते तिला कळलं नाही. पाऊस अगदी सूक्ष्म स्वरूपात पडत होता. हलका गारठा होता. तो खाली उतरला. तीही खाली उतरून आली. वाऱ्याने तिचा स्कार्फ उडत होता. बेमालूम सुंदर दिसत होती ती. जिया, इथे का थांबवलंस? काही स्पेशल, ती म्हणाली. आणि तिच्याजवळ आलेला तो थबकला. त्याने पाठ फिरवली. आता मात्र त्याचे हृदय धडधड करून बाहेर पडतं की काय असं वाटत होते. त्याला खूप भीती वाटत होती. त्याला ज्वाली स्वभाव त्याच्या पण आज थंडीपेक्षा जास्त भीतीने गोठायची वेळ आली होती त्याच्यावर. त्याने आपला हृदयावर हात ठेवला, डोळे मिटून आणि शांत केले स्वतःला. सावकाश मागे फिरला आणि तिच्या डोळ्यात पाहिले. तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.
जिया, मला तुला काहीतरी सांगायचे आहे, मिनिश म्हणाला. बोलताना त्याला अक्षरशः थरथरायला होत होते. हा बोल ना, जिया म्हणाले. तिचे डोळे हाय. आता निमिषने एक खोलवर श्वास घेतला आणि तो गुडघ्यावर बसला. त्याने खिशातून एक रत्नजडीत अंगठी बाहेर काढली आणि तिच्या समोर धरली. जिया, आय लव्ह यू. आज नाही थांबू शकलो मी स्वतःला. तू माझ्या आयुष्यातून निघून जाण्याच्या आधी मला तुला आपलंसं करायचे आहे. जिया, तू मला खूप आवडतेस. वू यू मॅरी मी प्लीज? निमिष म्हणाला आणि जिया अवाक झाले. तिला कळेनाच की नेमकं काय होतंय. डोकं जणू गरगरू लागलं. निमिष, अरे, ती बोलत होती की निमिष म्हणाला, प्लीज जिया, प्लीज. नाही म्हणू नकोस. जेव्हापासून तू मला भेटलीस तेव्हापासून तू मला आवडायला लागलीस. मी आहे फ्लर्टी, पण तू माझ्या आयुष्यातून आलीस आणि एखाद्या व्यक्तीवर खरे प्रेम काय असते ते मला कळले. जिया, मी तुझ्या हसण्यात हरवून जातो ग. तुझं सुंदर रूप मला झोपेतसुद्धा दिसतं. जिया, तुझ्या नावासारखीच तू माझ्या जिया आहेस. एक क्षणही मन तुझ्या वाचून राहत नाही. जिकडे तिकडे तू दिसतेस. जिया, मी सिरियलमध्ये सुद्धा सीन करताना तुझ्यावर असलेले प्रेम मनात ठेवूनच शूट केलं आहे. जिया, मी कायम तुला आनंदात ठेवीन. मी तुझ्यासाठी माझं फ्लर्टी रूपसुद्धा सोडून देईन. इनफॅक्ट मी ते सोडलं आहे. तू जाणणार असं कळलं आणि मला चैन नाही पडली. जिया, जीव आहेस ग तू माझ्या. प्लीज करशील माझ्याशी लग्न? निमिष म्हणाला आणि जियाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले आणि रागसुद्धा. निमिष, हे काय चाललंय तुझं? डायरेक्ट प्रपोज? तू माझ्या बाबतीत असा विचार करतोयस? निमिष, जिया म्हणाली. ती खूपच शॉक झालेली आहे. हो जिया, मी प्रेम करतो तुझ्यावर आणि प्रेम करणं म्हणजे गुन्हा नाही ना. तू मला आवडतेस ग जिया. निमिष बोलत होता. त्याच्या आवाजात इंटेन्सेन्स होता. बस निमिष, प्लीज नकोच बोलू पुढे, जिया म्हणाली आणि तिने तोंड फिरवले. ती नाराज झाली की काय झालं हे निमिषला कळलं नाही. तो उठून तिच्या समोर गेला, पण तिने त्याला नजर देणं टाळलं. प्लीज जिया, तुझा निर्णय सांग मला. हवं तर तुला हवा तितका वेळ घे. मी वाट बघायला तयार आहे. आय रिअली लव्ह यू सो मच जिया, निमिष म्हणाला. त्याने नोटीस केलं की जियाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आय एम सॉरी निमिष, पण प्लीज, मी तुझ्याकडे कायम एक मित्र म्हणूनच बघितलं आहे. तुझ्याबद्दल मला फिलिंग कधीच नव्हत्या. निमिष प्लीज, मी नाही होकार देऊ शकत तुला, जिया म्हणाली आणि निमिषवर जणू निराशेचा वज्रघात झाला. त्याची सकाळ स्वप्ने तुटून पडली, विखुरली. हृदय जे इतकं दडदड करत होते ते एकदम नॉर्मल झाले. मनातून सगळी योजना उत्तेजना लोप पावली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. प्लीज जिया, नाही जगू शकत मी तुझ्या विना. तू मला फक्त मित्र कसं मानू शकतेस? मी कित्येकदा माझ्या बोलण्यातून वागण्यातून तुझ्यावर असलेलं प्रेम एक्सप्रेस केलं आहे. प्लीज जिया, स्टॉप इट. मनीष प्लीज म्हटल्यावर मी होकार देईल असं तुला वाटले असेल तर तुझा तो गैरसमज आहे आणि मी आर्टिफिशियली तर नाही प्रोड्यूस करू शकत ना फिलिंग्स. आणि तू प्रेम एक्सप्रेस करत होतास की नाही मला कसं कळणार? कारण मी तुझ्याकडे त्या भावनेने त्या नजरेने कधीच बघितलं नाही. मी कधी हिंट तरी दिली का तुला की मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय म्हणून? मग काय हा वेडेपणा निमिष? प्लीज, आपण फ्रेंड्स म्हणूनच राहतोय ना रे, जिया म्हणाली. वाह, तुमच्या ना डायलॉगच असतो हा. आय लव्ह यू बट ॲज फ्रेंड म्हणून. तू पण त्याला अपवादच नाहीस जिया. यू ब्रोक माय हार्ट टुडे. निमिष आपल्या डोळ्यावर हात ठेवत तिच्या विरुद्ध दिशेने उभा राहिला. त्याच्या वर खाली होणारा पूर बघून तो रडत असेल असं जियाला वाटलं. ती एक केअरिंग फ्रेंड होती. त्याला असंच, प्लीज जिया, नाही जगू शकत मी तुझ्या विना. तू मला फक्त मित्र कसे मानू शकतेस? मी कित्येकदा माझ्या बोलण्यातून वागण्यातून तुझ्यावर असलेलं प्रेम एक्सप्रेस केलं आहे ग. प्लीज जिया, जाऊ नको. स्टॉप इट. मनीष, तू प्लीज म्हटल्यावर मी होकार देईन असं तुला वाटत असेल तर तुझा तो गैरसमज आहे आणि मी आर्टिफिशियली तर नाही प्रोड्यूस करू शकत ना फिलिंग्स.
ना आणि तू प्रेम एक्सप्रेस करत होतास की नाही मला कसं कळणार, कारण मी तुझ्याकडे त्या भावनेने त्या नजरेने कधीच बघितले नाही. मी कधी हिंट तरी दिली का तुला की मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय म्हणून? मग काय हा वेडेपणा? निमिष प्लीज आपण फ्रेंड्स म्हणूनच राहूयात ना रे, जिया म्हणाली. वा, तुमच्या ना हा डायलॉगच असतो ना, आय लव्ह यू बट ॲज अ फ्रेंड म्हणून. तू पण त्याला अपवादच नाहीस जिया. यू ब्रोक माय हार्ट टुडे. मिनिश आपल्या डोळ्यावर हात ठेवत तिच्या विरुद्ध दिशेला उभा राहिला आणि त्याच्या वर खाली होणारा ऊर बघून तो रडत असेल असं जियाला वाटलं. ती एक केअरिंग फ्रेंड होती, त्याला असंच कदापि सोडणार नव्हती. मिनिश प्लीज इकडे बघ ना यार, काय झालं तुला? तिने त्याला रिक्वेस्ट केली पण त्याने काही बघितले नाही. नेहमी जॉली असणारा निमिष असा सिरियस झालेलं बघून म्हणजे नवल आणि नकोसं होतं तिला. शेवटी तीच त्याच्यासमोर उभी राहिली आणि त्याला समजवू लागली. निमिष हे बघ, तू रडू नकोस. खरं तर मी तुझ्यावर रागवायला हवे होते, ओरडायला हवं होतं. पण मला माहिती आहे आपल्या मनात भावना काही सांगून तयार होत नाहीत, म्हणूनच मी तुला माफसुद्धा करून टाकलं. पण प्लीज शक्य झाल्यास तूही मला माफ कर, कारण माझ्याकडून होकार नाही मिळू शकत तुला. आय एम सॉरी. तिचा थोडा इमोशनल झालेला आवाज आला आणि त्याने वळून तिच्याकडे बघितले. तिच्याही डोळ्यात पाणी होते. ती म्हणाली आणि त्याच्या पायातले त्राण निघून गेले. तिचा एक एक शब्द त्याच्या जिवारी लागत होता. जिया म्हणाली आणि निमिष ती अंगठी फेकून दिली. जिया आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली. माझंच चुकलं. खरं तर मला प्रेम करायचा अधिकारच नाही ना. मी मिस्टर फ्लर्टी, मला फ्लर्ट करण्याशिवाय काहीच येत नाही. मी म्हणजे फक्त वरून नजर फिरवणारा, कधी डीप थिंकिंग न करणारा अशी इमेजच आहे ना माझी. वेड्यासारखं प्रेम केलं तुझ्यावर. तू दिसलीस की ऊर फुटेपर्यंत हृदय दडदड करायचं, पण तू माझ्या प्रेमाला नकार दिलास. जिया बाय, तो म्हणाला आणि तीही काही बोलणार इतक्या झपाट्याने निघून गेला. त्याने कार चालू केली आणि तिला सोडून पुढे निघून गेला. ती मात्र तशीच स्तब्ध उभी राहिली त्या ठिकाणी. एक फ्रेंडशिप जी तिने खरीच मानली होती ती अशा प्रकारे खंडित झाली होती. तिचा जराही विचार न करता तो तिला त्या एकट्या एकांत ठिकाणी सोडून गेला. तुम्हाला काय वाटते रे? असा आतताईपणा करून आमचे हृदय जिंकता येते? आपल्याला हवं तसं नाही घडलं की तुम्ही आम्हाला कचऱ्यासारखे फेकून देणार? आय जस्ट हेट धिस ऑल, ती म्हणाली आणि पुढे चालू लागली. रस्त्यावरचे येणारे जाणारे लोक ओळखू नयेत म्हणून तिने तोंडावर स्कार्फ बांधला आणि चालत जाऊ लागली. खरं तर कॉल करून लगेच फोर व्हीलर मागून घेऊ शकली असती ती. ड्रायव्हरला फक्त एक कॉल करायची गरज होती. पण सध्या तिच्या मनोव्यवस्थाच अशी विचित्र होती की तिला काहीच सुचत नाही. राग आणि दुःख अशा भावनांनीच कॉम्बिनेशन झालं होतं तिच्या मनात. ती तशीच चालत राहिली. इतक्यात तिला पुढून परत कार येताना दिसली. हो, निमिषचीच कार होती ती. त्याने टर्न घेऊन कार तिच्याजवळ आणून उभी केली. आय एम सॉरी जिया, प्लीज सीट इन कार, तो म्हणाला. पण जियाने त्याचं काही ऐकलं नाही. ती चालत राहिली. तिने साधं बघितलंही नाही त्याच्याकडे. ते ऐकत नाही. एक गाडी एका बाजूला घेऊन बघून तो खाली उतरला. जिया, खरंच चुकलं माझं, प्लीज गाडीत बैस ग, तो रिक्वेस्ट करू लागला. पण तिने त्याचं काहीही ऐकलं नाही. जिया प्लीज, माझ्यावर काय राग काढायचा असेल तो काढ. मला ओरड, शिव्या घाल, पण प्लीज आधी गाडीत बैस. प्लीज, आय रिक्वेस्ट यू जिया, तो विनंती करू लागला. पण ऐकले की जिया कसली. जिया प्लीज, त्यानं तिचा हात पकडला. लिव्ह माय हँड्स. जिया दात खात उद्गारली. नाही, तू आधी गाडीत बैस. तुला मी ड्रॉप करतो अँड आय प्रॉमिस मी. मिनिश, माझा हात सोड. यावेळी जियाचा आवाज खूपच कडक झालेला त्याला वाटला. नाही जिया, तू आधी गाडीत बैस, नाहीतर मी नाही सोडणार तुझा हात, निमिष म्हणाला आणि जियाने खाडकन कानाखाली वाजवली त्याच्या. निमिषने तरी तिच्याकडे काहीच झालं नाही असं बघितलं.
कळत नाही का तुला? मी काही तुझ्या गाडीत येणार नाही. तुला काय वाटतं अशा रिक्वेस्ट किंवा प्लीज बोलण्याने समोरचा माणूस ऐकतो? आततायीपणा नुसता समोरच्याची भावना जाणून घेऊन सुद्धा त्याला फोर्स करायचं. आणि तू ज्या पद्धतीने ती रिंग फेकून गेलास ना, त्यावरून कळलंय ना मग तुला किती मोल होते त्या रिंगचं. नकार पचवायची तयारी ठेव निमिष. प्रत्येक वेळी तुझ्या मनासारखं घडेलच असं नसतं. आणि मी तुझ्यासोबत आता येणार नाही. प्लीज तू जा इथून. जियाने बोलताना तिचा हात झिडकारून त्याच्या हातातून सोडवून घेतला आणि पुढे जाऊ लागली. निमिष नाईलाजानं आपल्या गाडीत बसला. त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होत होता. प्रेम तर मिळालं नव्हतं, पण मैत्रीसुद्धा गेली होती. जिया प्रचंड संतापली होती त्याच्यावर. आता तिला रिक्वेस्ट करून किंवा काही करून तो ऐकणार नाही हे त्याला माहिती होते. त्यानं डोळे पुसले. प्रेमभंगात दुःख त्याला सहन होत नव्हतं. त्याने जियाच्या ड्रायव्हरचा नंबर डायल केला आणि त्याला लोकेशन पाठवलं आणि यायला सांगितलं. तो मात्र भरधाव निघून गेला. जिया त्या भरधाव वेगाने गेलेल्या कारकडे बघत राहिली. शेवटी तिने ड्रायव्हरला कॉल केला आणि ड्रायव्हरला बोलवलं. ड्रायव्हर आला आणि ती गाडीत बसली. लेट्स गो, ती आपले डोळे कोरडे करत म्हणाली. तिची गाडी सुसाट वेगाने निघून गेली. मध्येच बाजूला थांबलेला आणि तिला न दिसलेला निमिष मात्र तसाच सिगरेटचे कश घेत राहिला. एका गोष्टीची नशा उतरवण्यासाठी दुसऱ्या गोष्टीची नशा चढवून घ्यायची सध्या गरज होती त्याला. कारण त्याची अवस्था त्या ठिकाणी तशी झाली होती. सिया निघून गेली आणि अबीर मात्र प्रॉमिस ब्रोकरवरून स्वतःच वेगळ्या विश्वासात गेला होता. नकळत त्याच्या मुठी परत आवडल्या गेल्या होत्या. आय विल नेव्हर फॉरगेट यू बीच, नेव्हर यू द प्रॉमिस ब्रोकर. थोड्याच वेळात त्याला एक कॉल आला आणि तो त्याच्या व्हाईट हाऊसमधून बाहेर पडला. कधी आणि कशी होईल त्यांची भेट, काय होईल पुढे, ते पुढच्या भागात नक्कीच कळेल. तोपर्यंत स्टे ट्यूनड आणि हो, कमेंट आणि लाईक द्यायला विसरू नका.